तर हिंगोलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं आपला उमेदवार बदललाय। हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे, तर बाबूराव कोहळीकर कदम यांना तिकीट देण्यात आलंय। हेमंत पाटलांचं तिकीट रद्द करून त्यांच्या पत्नीला मात्र यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आहे। यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळी यांचा पत्ता मात्र कट झालाय। तर यवतमाळ वाशिममध्ये हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना भाजपनं माफ करा शिंदे गटानं उमेदवारी जाहीर केली आहे। अत्यंत आभारी आहे आणि खूप आनंद सुद्धा झाला जी माझ्यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी टाकली। यांना कुठलाही निवडून आल्याच्या नंतर तडा जाऊ दिला जाणार नाही याची दक्षता घेऊ। तर शिंदे गटानं हिंगोलीचा उमेदवार बदललेला आहे। हेमंत पाटील यांना आधी उमेदवारी जाहीर केली, मात्र त्यांची उमेदवारी आता रद्द करण्यात आली आहे। तर त्यांच्या जागी बाबूराव कदम कोहळीकर यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। मी मनापासून बाबूराव कदम यांचं अभिनंदन करतो। आम्ही बालपणीचे मित्र आहोत, वर्गमित्र आहेत माझे, आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्यावरती ती जबाबदारी टाकलेली आहे। मी या जबाबदारीचं स्वागत करतो। निश्चित थोडीशी वाईट तर वाटतंच, परंतु एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे आणि निश्चित ही जागा निवडून आणण्यासाठी मदत करणार।